मतदानासंदर्भातल्या बातम्या बघूया। सुरुवातीला जाऊया नाशिकला। नाशिकमध्ये आज मतदान झालं आणि मतदानाला चांगला प्रतिसाद नाशिककरांनी दिला। मात्र त्याच वेळेला नाशिकच्या मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचंही आपल्याला पाहायला मिळालं। त्याच संदर्भात आपण अधिक चर्चा करणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्या सोबत आहेत। योगेश, आज आपण बघितलं मतदानाला नागरिक चांगला प्रतिसाद देत होते, मात्र अनेकांची नावं मतदार यादीत नसल्यामुळे गोंधळ झाला। काही ठिकाणी नागरिक संतप्त झाले, मतदार संतप्त झाले। मतदार यादीमध्ये नाव नसलेल्या मतदारांना आज मतदान करता आलं नाही, याचा फटका नेमका कोणाला बसू शकतो? खरं म्हणजे याचा फटका हा एकूणच नाशिक महापालिकेच्या टक्केवारीला बसणार आहे। कारण की जी आत्तापर्यंत टक्केवारी होती ती 57% म्हणजे 57% मागच्या वेळेस मतदान झालं होतं। ते मतदान यावेळेस 65% जाण्याची शक्यता होती, मात्र ते पुन्हा 60%च्या आतच राहिलेलं आहे आणि त्यामुळे मतदानाला मोठा फटका बसला आहे। आपण आत्ता पण बघू शकतोय की या ठिकाणी अजूनही या ठिकाणी मतदान सुरू आहे, लोक या ठिकाणी उभी आहेत आणि त्यांना अजूनही त्यांची नावं सापडत नाहीत अशी परिस्थिती आहे। आता जवळजवळ 1.5 तास झाला आहे मतदान वोटिंग 5:30 वाजता बंद झालंय, मात्र असं असताना सुद्धा लोक या ठिकाणी आहेत, त्यांना अजून सुद्धा या ठिकाणी त्यांची नावं सापडत नाहीत, त्यांची इच्छा आहे मतदान करण्याची आणि त्यामुळे हा मोठा फटका बसलाय। आणि महत्त्वाचं म्हणजे मतदार नाराज होतोय, पुन्हा तो मतदान करण्यासाठी येईल की नाही। आणि सगळ्यात यामध्ये जो घोळ झालाय तो नाशिक महापालिकेतल्या ज्या काही याद्या तयार करण्यात आल्या यामध्ये फार मोठे घोळ झालेत। अनेक ठिकाणी 2-2, 4-4 हजार नावं एक बिल्डिंग गायब झालेली आहे आणि हे सगळं घडलंय तपासल्यानंतर, त्यामुळे याची पूर्णपणे चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी केली जाते। नक्कीच योगेश, धन्यवाद या सविस्तर चर्चेसाठी आणि माहितीसाठी। आपण बघितलं नाशिकमध्ये मतदार याद्यांमध्ये गोंधळ होता, त्यामुळे मतदारांना मतदान करायचं होतं, मात्र नाव नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। जाऊयात पुण्याला। पुण्यामध्येही चांगलं मतदान झालंय, मतदारांनी चांगला उत्साह या मतदान प्रक्रियेसाठी दाखवलाय। आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्या सोबत आहेत। नितीन, काय वैशिष्ट्य सांगता येतील आजच्या मतदानाची? भूषण, पुण्यातही 5:30ला मतदान संपलं असलं तरी त्यावेळेस काही मतदान केंद्रांवरती मोठ्याच रांगा लागलेल्या होत्या, त्यामुळे पुण्यातल्या काही मतदान केंद्रांवरती अजूनही मतदान सुरू आहे। हे मतदान संपल्यानंतरच पुण्यात यावेळेस किती मतदान झालेलं आहे, किती टक्के मतदान झालेलं आहे याचे आकडे समोर येऊ शकतील। मात्र 3:30 वाजेपर्यंत जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार पुण्यात सरासरी 43% मतदान झालं होतं आणि तो ट्रेंड पाहता पुण्यामध्ये 55%च्या पुढे मतदान होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय। तर पुण्याचे महापालिका आयुक्तांनी जो अंदाज व्यक्त केला आहे त्यानुसार 53 ते 55% मतदान राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे। पुण्याची वैशिष्ट्य जर आपण पाहिली यावेळेसच्या मतदानाची, तर हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की पुण्याचा यावेळेस मतदानाचा जो टक्का वाढला किंवा टक्केवारी जी वाढलेली आहे ते सगळ्यात महत्त्वाचं यावेळेचं पुण्याच्या मतदानाचं वैशिष्ट्य म्हणता येईल। पुण्यात यावेळेस सरासरी 4 ते 5% मतदान वाढल्याचं दिसतंय। दुसरी जी वैशिष्ट्य आपण पाहिलं तर ज्या ऑफर्स मोठ्या प्रमाणावरती देण्यात आलेल्या होत्या, चित्रपटांच्या तिकिटांवरती, हॉटेलवरती, पेट्रोल, कार वॉशिंग अशा खूप ऑफर्स होत्या, त्यालाही मोठी प्रसिद्धी मिळाली। ते एक यावेळेचं वैशिष्ट्य म्हणता येईल आणि त्यामुळे कदाचित ही जी टक्केवारी 4-5% वाढलेली दिसते त्यामागे या ऑफर्सचाही निश्चितच एक महत्त्वाची भूमिका असू शकते। त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रांवरती मतदान करण्यासाठी जे लोक येत आहेत, मतदार येत आहेत, त्यांना ज्या सुविधा दिलेल्या होत्या त्यात एक महत्त्वाचा घटक यावेळेस होता की सर्व मतदान केंद्राबाहेर जे उमेदवार उभे आहेत त्यांची माहिती देण्यात आलेली होती, ठळकपणे फ्लेक्सवरती छापून। उमेदवारांची संपत्ती, त्यांची शैक्षणिक पात्रता आणि त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारी रेकॉर्ड याची सर्व सविस्तर माहिती देण्यात आलेली होती आणि मतदार ती माहिती वाचतानाही दिसत होते। हे एक यावेळेच्या मतदानाचं वैशिष्ट्य मानता येईल। भूषण, नक्कीच धन्यवाद नितीन या सविस्तर माहितीसाठी आणि चर्चेसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।